इंदापूर तालुक्यातील भिगवणमध्ये मंगळवारी भरदिवसा एका तरुणीचं फिल्मी स्टाईलनं अपहरण झाल्याच्या घटनेनं संपूर्ण जिल्ह्यात तणाव निर्माण झाला। या घटनेच्या निषेधार्थ संतप्त नागरिकांनी पुणे सोलापूर महामार्गावर रास्ता रोको करत प्रशासनाचा निषेध केला। दरम्यान या गुंतागुंतीच्या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे। संबंधित तरुणीनं सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत आपले अपहरण झाले नसून आपण सुरक्षित असल्याचं सांगितलंय। मात्र भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। हा व्हिडिओ संबंधित तरुणीकडून दहशतीच्या जोरावर किंवा जबरदस्तीने बनवून घेतल्याचा खळबळजनक आरोप पडळकर यांनी केलाय। त्यामुळे हे प्रकरण आता केवळ प्रेम प्रकरण नसून राजकीय आणि सामाजिक संघर्षाचं केंद्र बनलं आहे। पोलीस आता या प्रकरणाची सखोल चौकशी करत असून व्हिडिओचं सत्य शोधण्याचं मोठं आवाहन त्यांच्या समोर आहे। पुणे जिल्ह्याच्या इंदापूर तालुक्यातील भिगवण परिसरात मंगळवारी रात्री घडलेल्या एका अपहरण नाट्यानं संपूर्ण जिल्हा हादरला होता। मंगळवारी दुपारी 3:30च्या सुमारास थरारक अपहरणाची घटना घडली। 21 वर्षीय तरुणी आपल्या आई आणि भावासोबत दुचाकीवरून जात असताना जहीर शेख आणि अयान शेख यांनी त्यांना वाटेत अडवलं। आरोपींनी अमानुषपणाचा कळस गाठत आई आणि भावाच्या डोळ्यात मिरची पूड फेकली आणि त्यांना लाकडी दांडक्यानं बेदम मारहाण केली। याच गोंधळाचा फायदा घेत त्यांनी तरुणीला जबरदस्तीनं 4 चाकी गाडीत कोंबून पळवून नेलं। या घटनेचे पडसाद भिगवण परिसरात उमटले असून संतप्त नागरिकांनी आणि हिंदुत्ववादी संघटनांनी पुणे सोलापूर महामार्गावर टायर जाळून रास्ता रोको केला। आरोपींना तात्काळ बेड्या ठोकण्याच्या मागणीसाठी आज भिगवण बंद पाळण्यात येत असून परिसरात तणावपूर्ण शांतता आहे। पोलीस या प्रकरणाचा गांभीर्यानं तपास करत असून आरोपीच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहे। भिगवण येथील कथित अपहरण प्रकरणाला आता एका प्रेमसंबंधाचा पदर असल्याचं समोर आलंय। त्या जहीर शेखवर अपहरणाचा आरोप करण्यात आला होता। त्यासोबतच आपण स्वमर्जीनं केल्याचा दावा संबंधित तरुणीनं व्हिडिओच्या माध्यमातून केला आहे। आमचे अनेक वर्षापासून प्रेमसंबंध असून माझं अपहरण झालेलं नाहीये। माझ्या डोळ्यात चटणी किंवा तिखट टाकण्याचा कोणताही प्रकार घडलेला नाहीये असं सांगत तिनं सर्व आरोप फेटाळून लावलेत। विशेष म्हणजे राजकीय नेत्यांनी केलेले अपहरणाचे दावे चुकीचं असून आपण कोणत्याही दबावाशिवाय घराबाहेर पडलो आहोत असंही तिनं स्पष्ट केलंय। या खुलाशामुळे एकीकडे पोलिसांवरील तणाव कमी झाला असला तरी या प्रेम प्रकरणाच्या दाव्यामुळे स्थानिक स्तरावर सुरू असलेल्या आंदोलनाचा पेच अधिकच वाढलाय। अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी दिलेल्या माहितीनुसार तांत्रिक तपासात मुलगा आणि मुलगी एकमेकांच्या संपर्कात असल्याचं स्पष्ट झालंय। गेल्या 1.5 महिन्यात दोघांमध्ये 11 वेळा संपर्क झाला होता। यामध्ये मुलींना 8 वेळा SMS केले होते तर मुलानं मध्यरात्री कॉल केले होते। हे कॉल अवघ्या काही सेकंदाचे असून त्यानंतर व्हॉट्सॲपवर त्यांचं संभाषण सुरू असल्याचं प्राथमिक तपासात दिसत आहे। दरम्यान आता राजकीय वळण घेतले असून आमदार गोपीचंद पडळकर यांनी पोलिसांच्या तपासावर आणि त्या व्हिडिओवर गंभीर प्रश्न उपस्थित केले। पुढच्या 2 ते 4 दिवसात ज्या मुलीचं लग्न आहे ती मुलगी अचानक मर्जीनं कसं जाईल? हा व्हिडिओ तिच्याकडून धाक दाखवून जबरदस्तीनं बनवून घेण्यात आला आहे असा संशय पडळकर यांनी व्यक्त केलाय। विशेष म्हणजे हा व्हिडिओ पाठवण्यासाठी लोकेशन लपवणाऱ्या विशेष तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आल्याचं यामागे मोठे रॅकेट असल्याचा दावाही त्यांनी केला। आरोपीचे नातेवाईक गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असून त्यांना वाचवण्यासाठी राजकीय किंवा गुंडगिरीचा वर्ग असल्याचा आरोप पडळकर यांनी भिगवण पोलीस ठाण्यावर धडक देण्याचा इशारा दिला आहे। या प्रकरणातील तांत्रिक बाबी आणि आरोपीच्या गुन्हेगारी इतिहासाची चौकशी करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे। मी वैष्णवी राजा आठवले। मी जहीर शेख यांच्यासोबत 9 वर्षापासून प्रेम संबंधात आहे। तर काल झालेल्या प्रकरणात माझ्यावरती कोणतीही जबरदस्ती केली नाही। मी माझ्या स्वतःच्या मर्जीने आली। माझ्यावरती अपहरण झाले नाही किंवा चटणी वगैरे टाकण्यात आली नाही। तर राजकीय माणसांनी त्यांच्या स्वतः राजकीय लोकांनी डोळ्या बाजून घेऊन गेले आणि मी माझ्या मर्जीने आले। पसरवले जात आहेत। मुलीचा जबरदस्तीनं व्हिडिओ तयार करून तो पोलीस अधिकारी त्यांच्या नातेवाईकांना पाठवला जातोय। मी आता मुलीचे भाऊ, मुलीचे मामा, मुलीचे चुलते यांच्याशी चर्चा केलेली आहे। मुलीला वडील नाहीत। मुलीचं लग्न ठरलं होतं। मुलीचं लग्न पुढच्या 2-4 दिवसामध्ये होतं आणि अशा परिस्थितीमध्ये जबरदस्तीनं या मुलीचं अपहरण केलेलं आहे आणि म्हणून मी आज भिगवणला आलोय। भिगवण पोलीस स्टेशनला भेट देणार आहे आणि हिंदू समाज सर्व
संतापलेला आहे, तो एकत्रित आलेला आहे आणि हिंदू जन आक्रोश मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. बाकीची सविस्तर चर्चा पोलीस स्टेशनला अधिकाऱ्यांच्या सोबत करून मी तुम्हाला सविस्तरपणे सांगेन. व्हिडिओ जर त्यांच्यापाशी येत असेल, अधिकाऱ्यांपाशी येत असेल, तर त्यांना सापडत का नाही येत? मी आता तोच विषय ऍडिशनल एसपींना व्हिडिओ बघितल्याच्या नंतर मी फोन केला होता की हा व्हिडिओ आला कुठून. तर त्यांनी म्हटलं की वेगळं ऍप त्यांनी वापरलंय, त्याच्यातली लोकेशन दिसत नाही. त्यांनी पोलिसांना व्हिडिओ पाठवलं, नंतर घरच्यांना व्हिडिओ पाठवलं, म्हणजे त्यांचं धाडस वाढलेलं आहे किंवा त्यांच्या पाठीमागे कुणीतरी आहे, या मुलाला वाचवण्याचा कुणीतरी प्रयत्न करतोय असा त्याचा अर्थ होतोय. त्याचे चुलते इथले गुंड आहेत, प्रचंड त्याची दहशत आहे, त्याच्यावरती अनेक गुन्हे आहेत. मागे हिंदू मुलींच्या अपहरणामध्ये पण तो आरोपी होता. काही महाराजांना मारहाण केलेली आहे. इथल्या मंदिरामध्ये ते कब्जा घेत आहेत, मंदिरातल्या मूर्त्यांची मोडतोड केलेली आहे. मग हे कसं काय असं होतंय? इतके दिवस का गप्प आहे पोलीस प्रशासन? वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये तो आरोपी आहे, माझ्याकडे लिस्ट आहे. इतक्या गुन्ह्यात जर तो आरोपी असेल तर त्याच्यावरती मोक्कांतर्गत कारवाई का नाही झाली? हे सगळे विषय मी आता पोलीस स्टेशनचे अधिकारी आहेत त्यांच्याशी सविस्तर चर्चा करून या सर्व लोकांशी बोलून आपल्या समोर मांडणार आहे. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.